आता एफ.आय.आर नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनला खेटे मारण्याची गरज नाही। तुम्ही आता घर बसल्या एफ.आय.आर नोंदवू शकता। संपूर्ण प्रोसेस जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनल वरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। बाईक किंवा मोबाईल चोरीला गेला किंवा इतर कोणतीही घटना घडली तरी पोलिसांकडे जाऊन तक्रार नोंदवणे कधी कधी कठीण होते। पोलीस स्टेशनला भेट देण्याची आणि एफ.आय.आर नोंदवण्याची पारंपरिक प्रक्रिया आता अनेक राज्यांमध्ये पोलीस पोर्टलद्वारे ऑनलाईन करता येते। तुम्ही घर बसल्या ऑनलाईन एफ.आय.आर नोंदवू शकता। तर एफ.आय.आर म्हणजे काय? तर एफ.आय.आर म्हणजे प्रथम माहिती अहवाल जो पोलिसांकडून गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर नोंदवला जातो। एकदा एफ.आय.आर झाला की पोलिसांना तपास सुरू करणं बंधनकारक असतं। तर एफ.आय.आर ऑनलाईन एफ.आय.आर दाखल करण्याचे फायदे काय? तर एक म्हणजे सुविधा, पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाही, घरी बसूनच तुम्ही एफ.आय.आर दाखल करू शकता। दोन म्हणजे वेळेची बचत, काही मिनिटात एफ.आय.आर तुम्ही नोंदवू शकता आणि कागदपत्राचा त्रास टाळू शकता। तीन म्हणजे पारदर्शकता, तुमचा एफ.आय.आर तात्काळ नोंदवला जाईल, कोणताही विलंब किंवा दुर्लक्ष होणार नाही। ट्रॅकिंग सुविधा, तुमच्या एफ.आय.आर ची स्थिती ऑनलाईन ट्रॅक करू शकता व अपडेट मिळू शकता। ऑनलाईन एफ.आय.आर दाखल करण्याची प्रोसेस काय असेल? तर प्रथम तुम्हाला महाराष्ट्र पोलिसाच्या अधिकृत वेबसाईटला म्हणजेच mahapolice.gov.in या वेबसाईटला भेट द्या। नोंदणी लॉग इन करा किंवा नवीन खाते तयार करा किंवा विद्यमान आयडी ने लॉग इन करू शकता। एफ.आय.आर दाखल करा किंवा गुन्हा नोंदवा हा पर्याय सिलेक्ट करा। तुमची माहिती म्हणजेच नाव, पत्ता, फोन नंबर, घटनेची तारीख, वेळ, ठिकाण, संशयितांची माहिती असल्यास संपूर्ण घटनाक्रम, त्यानंतर पुरावे अपलोड करा। जर फोटो, व्हिडिओ किंवा इतर कोणतीही महत्त्वाचे दस्तऐवज असतील तर ते अपलोड करा। सर्व माहिती योग्य आहे का याची खात्री करा आणि सबमिट बटनवर क्लिक करा। डिजिटल पावती मिळवा, एफ.आय.आर क्रमांक मिळेल जो भविष्यात ट्रॅक करण्यासाठी उपयोगी पडेल। एफ.आय.आर स्थितीवर नजर ठेवा, पोर्टलवर जाऊन तुमचा एफ.आय.आर क्रमांक टाका आणि अपडेट्स मिळवत राहा। एफ.आय.आर दाखल करताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी कोणत्या? तर योग्य अधिकार क्षेत्र निवडा, चुकीच्या ठिकाणी एफ.आय.आर दाखल करू नका, अन्यथा तपास लांबू शकतो। खोटा एफ.आय.आर नोंदवू नका, भारतीय कायद्यानुसार खोट्या एफ.आय.आर साठी दंडही होऊ शकतो। सर्व गुन्हे ऑनलाईन नोंदवता येत नाही, जसे की गंभीर गुन्ह्यासाठी प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला भेट द्यावी लागते। एफ.आय.आर नोंदवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? तर तक्रारदाराचे नाव आणि पत्ता, ईमेल आणि मोबाईल नंबर, आधार क्रमांक, घटनेची तारीख, वेळ आणि ठिकाण, आरोपीची माहिती असल्यास, पुरावे, फोटो, व्हिडिओ किंवा कागदपत्रे असल्यास। तर वेळ न घालवता ऑनलाईन एफ.आय.आर दाखल करा आणि त्वरित मदत मिळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल वरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा व हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा।